आचाराची एकूण 195 वचने झाली. त्यामध्ये पचन पाचन न कीजे हे वचन शेवटचं वचन होतं. यानंतरचं जे वचन आहे, मागील वचनामध्ये सांगितलं की आपुल्या पडल्याची शुश्रूषा कीजे पचन पाचन न कीजे, म्हणजे अशक्ताची जर का सेवा उपलब्ध झाली तर ती सेवा आपल्याला करायला सांगितलेली आहे. पण अशा या सेवेमध्ये काय होणार आहे की कदाचित आपला जो धर्म आहे तो आपला धर्म कदाचित जे काही आचरण आहे आपलं ते खंडल्या जाऊ शकतं, थांबल्या जाऊ शकतं, त्याच्यामध्ये मळीमत्व सुद्धा येऊ शकतं. कारण की रोज आपण भिक्षा मागून खाणार आहोत किंवा रोजचं नित्यदिनी आपलं स्मरण आहे, काही अजून आचरण आहे, विजन आहे. या सेवेच्या त्या निमित्ताने काय होणार की आपण सेवेमध्ये असणार त्यावेळेस कदाचित विजनाचा जो वेळ आहे तो विजनाचा वेळ टळू शकतो, स्मरण साधू शकणार नाही किंवा जेवढा वेळ साधलं पाहिजे तेवढा वेळ साधणार नाही, तेवढा वेळ देता येणार नाही. अशक्ताच्या सेवेमध्ये कुठे जागरण होत असेल तर त्यामुळे सकाळी लवकर स्मरणाला उठता येणार नाही. अशा अनेक गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपला जो नित्य विहित ईश्वर विहित विधी जो सुरू आहे तो कुठेतरी त्याला एक मळीनत्व येईल, त्याला कुठेतरी मर्यादा येईल. आणि नंतर मग जेव्हा सेवा संपलेली आहे, अशक्ताची सेवा संपली, विधी तो संपला, त्यानंतर परत आपल्याला स्वतःला आपल्या विधीवर येण्यासाठी मग भरपूर वेळ लागतो. म्हणजे एक साधारण गोष्ट आहे की तुम्ही आता स्मरण तुमचं रोजचं चालू आहे आणि तेवढ्यात समजा कुठे गावाला जायचं आहे किंवा काही असं काम आलं की 2-3 दिवस तुमचे त्याच्यामध्ये गेले की मग 4थ्या 5व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी तुम्हाला परत त्या विधीवर येण्यासाठी तुम्हाला परत खूप कष्ट घ्यावे लागतात. फक्त 2-3च दिवस विधी बंद आहे तुमचा, तर तेवढ्या कालावधीमध्ये एवढं मळीनत्व येतं की परत तुम्हाला तो विधी साधणं खूप मुश्किल होऊन जातं. आणि मग अशा वेळेस आपण काय करतो, परत तो विधीवर येण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. तरी पण ती स्वस्थता जी आधी होती पहिल्या काळात, पहिल्या वेळेत जी स्वस्थता होती ती नंतरच्या काळात असतेच असं नाही. थोडीशी चिडचिड, थोडंसं तमतम त्याच्यामध्ये समाविष्ट झालेली असते. आणि म्हणून तुम्हाला जर का मळीनत्व आलेला असेल, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडनं विधी कमी होतो आहे, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडनं विधी अधिक झाला पाहिजे, तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडनं विधीच होत नाही, तर ह्या सर्वांचं जे उत्तर आहे की काय नेमकं केलं पाहिजे, तर स्वामी सांगतात, आपण्यापासी ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. आपण्यापासी म्हणजे स्वतः जवळ आपण काय केलं पाहिजे, ज्ञात आणि विरक्त यांचा संग आपण आपल्याला प्राप्त करून घेतला पाहिजे. ज्ञात विरक्तांना आपल्याकडे बोलवायचा असा भाग नाही आहे, त्यांच्या आपण संपर्कात राहायचं. एक तर त्यांना येत असतील आपल्या जवळ कुठे संपर्कामध्ये भेटी काळाच्या निमित्ताने, तर मग तीही गोष्ट चांगलीच आहे. परंतु ते जरी येत नसतील तरी आपण त्यांच्या भेटीला जायचं आणि मग त्यांचा संग करायचा. ज्ञात म्हणजे ज्ञानी आणि विरक्त, म्हणजे नुसतं ज्ञानी असणं नाही चालणार. म्हणजे स्वामींनी जर का तुमचं अज्ञान फेडायचं असेल तर स्वामींनी म्हटलं पाहिजे, आपण यापासून ज्ञाताचा संग कीजे, म्हणजे ज्ञानी व्यक्तीचा संग करा, असं स्वामींनी वचन सांगितलं पाहिजे होतं. परंतु स्वामींनी नुसतं ज्ञानीयाचा संग करा एवढंच वचन ते उच्चारलेलं नाहीये, तर त्या वचनाला ज्ञाताच्या सोबतीला विरक्त हे पद सुद्धा त्या ठिकाणी उच्चारलेलं आहे. कारण की नुसता व्यक्ती ज्ञानी असून चालणार नाही, सुद्धा ज्ञाताचा संग करून नाही चालणार. ज्ञानीयाचा नुसता संग केला तर नुसतं ज्ञान मिळेल, भरपूर ज्ञान मिळेल, परंतु वैराग्य म्हणजे कृती जी आहे, आचरण जे आहे, ते आचरण तुम्हाला मिळणार नाही.
मग नुसतं स्वामींनी म्हटलं पाहिजे होतं की बाबा आपण्यापाशी विरक्ताचा संग कीजे, तर नुसता विरक्ताचा संग पण नाही चालणार. एखादे आचरणशील आहेत, विरक्त आहेत, परंतु ते सांगत काहीच नाही. त्यांचं जे ज्ञान आहे ते कोणाला सांगतच नाही. माशी व्यक्ती सुद्धा म्हणजे ज्यांना ज्ञान घ्यायचं आहे, पुढे चालायचं आहे, अशा व्यक्तीला नुसतं ते सुद्धा नाही चालणार. की नुसतं वैराग्य ते सुद्धा नाही चालणार. तुम्हाला जी व्यक्ती आवश्यक आहे ती कशी आहे? नुसती ज्ञात सुद्धा आवश्यक नाही, नुसती विरक्त सुद्धा आवश्यक नाही, तर ती ज्ञात सुद्धा असली पाहिजे आणि विरक्त सुद्धा असली पाहिजे. म्हणजे ज्ञानी सुद्धा असली पाहिजे आणि त्या ज्ञानानुसार चालणारी सुद्धा असली पाहिजे. वैराग्यशीलताही त्यांच्याकडे असली पाहिजे, भक्ती सुद्धा त्यांच्याकडे असली पाहिजे. कुठलंही फक्त एकच अंग आहे, बाकीचं अंग नाही आहे, तर तसं नाही चालणार. दोन्ही तिन्ही गोष्टी त्या पाहिजेत. तर जो त्यांचा संग करणार आहे ज्ञानाकारणे, त्या व्यक्तीला त्याचा फायदा, त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. कधी तुम्ही जर का फक्त ज्ञानीयाच्या संपर्कात राहिले तर तुम्हाला ज्ञान आणि त्या ज्ञानाचा शीख काढणे, त्याच्यावर चर्चा करणे, मंथन करणे वगैरे या गोष्टी चालू राहतील. परंतु त्यातनं जो काही सार आहे म्हणजे आचार, हे आचार करण्याची वृत्ती तयार होत नाही. म्हणजे असं एक आपल्याला हे आहे की बस उपदेश घ्यायचा, उपदेश घेतला झाला, पण त्याचा आचार काय तो घडला पाहिजे. आपल्याला वाटलं दीक्षा घ्यायची, घेतली दीक्षा, हे एक भाग झाला फक्त, पण त्याचं आचरण हा प्रकार काय आहे तो पण तर घडला पाहिजे. एकच गोष्ट घडल्याने पुढच्या गोष्टी कुठल्या साधत नसतात. सगळ्या गोष्टी ज्या अपेक्षित आहेत, साध्य मिळवण्यासाठी ज्या गोष्टी अपेक्षित, त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. नुसतं ज्ञान काढलं, एखाद्याने म्हटलं माझं सगळं पाठांतर आहे, 5 स्थळं, लीळाचरित्र, स्मृतीस्थळ, गोविंद प्रभू श्रीचरित्र, त्यानंतर वचनासाठी माझे पाठ आहे, सगळं तुम्ही पाठ आहे, सगळं पाठ आहे, परंतु तुम्ही जेव्हा त्या गोष्टीचं आचरण करत नाही, म्हणजे काही लोक सांगतात की बाबा वचनं इथे लिहू नका नाही तर त्याचा अपमान होतो, पण तीच वचनं कोणीही उठसूट छापतं. प्रिंटिंग प्रेसवाल्याला माहिती नसतं हे काय आहे, तो छापत असतो, ते छापताना त्याच्यात मिस्टेक करत असतो, मग त्याचं करेक्शन असतं. हे सगळे हे वचनांचा अपमान नाही आहे का? ती पुस्तकं मग त्याची तयार होतात, मग ती विकायला कुठेतरी असतात, आणि मग ते सूत्रपाठ नावाचा जो ग्रंथ आहे ज्याच्यात स्वामींची वचनं आहेत, ज्याला आम्ही एवढा सन्मान देतो, ती 20 रुपयाला 30 रुपयाला ती विकल्या जातात. हा वचनांचा अपमान नाही आहे का? अपमानच आहे तो वचनांचा, परंतु आम्ही तो लक्षात घेत नाही. आम्हाला असं वाटतं इथे जर का वचन लिहिलं तर तो वचनाचा अपमान आहे, परंतु ते वचन विकल्याचा अपमान आम्हाला वाटत नाही. म्हणजे तो एक भाग आम्ही केला फक्त, की हे असं करू नये, ते तसं करू नये, नेमकं करायचं काय. म्हणजे नसुद्धा तुम्ही अशा प्रकारचं जर का नुसतं ज्ञान देत असाल, जे ज्ञान कसं आहे समोरच्याला पूर्ण करत नाहीये. ज्ञान कसं पाहिजे की समोरच्याला त्यांनी पूर्ण केलं पाहिजे. आमच्या स्वामींना कशाच्या मागे धावणारे 2 ते पारधी भेटले, आले स्वामींजवळ, अपूर्ण होते ते लोक, स्वामींनी त्यांना पूर्ण केलं. ज्ञान असं असतं, घाबरवलं नाही स्वामींनी त्यांना. स्वामींनी त्यांना काय केलं? ज्ञान करवलं. हे का अशा पद्धतीने तुम्ही जे वागता हे चुकीचं कसं आहे, त्याचं ज्ञान करवलं त्यांना. आणि जर का त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही घाबरवण्यासाठी जर का करत असाल समोरच्याला, तर ते योग्य नाही आहे. ब्रह्मविद्या ज्ञान हे घाबरवण्यासाठीचं म्हणून ज्ञान नाही आहे, हे तुम्हाला पूर्ण करणारं ज्ञान आहे. स्वामी म्हणतात येत शरण आल्या काही मरण असते, म्हणजे अभय देण्याचं हे देणारं हे ज्ञान आहे ब्रह्मविद्या ज्ञान. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे ती ब्रह्मविद्या ज्ञान येतं त्यावेळेस तुमच्याकडे पूर्णत्व येतं. एक तुम्हाला तुमच्यातला जो भय आहे तो भय तुमच्यातलं निघून जात असतं, आणि एक शाश्वतता जी आहे तुमच्या विचारामध्ये ती त्या ठिकाणी येत असते. आणि म्हणून तुम्हाला जो ज्ञानी जो व्यक्ती असेल तो नसुद्धा ज्ञान सांगणारा नको आहे, नुसुद्धा ज्ञानावर चर्चा करणारा नको आहे,
तर त्या ज्ञानाची परिपूर्णता ठरवून घेणारा व्यक्ती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी विरक्त ही जोड त्या ज्ञानीला असणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून स्वामींनी या ठिकाणी विरक्त हा शब्द सुद्धा उच्चारलेला आहे. स्वामी डोंगर घेऊन येत आहेत वांबोरीकडे आणि त्या ठिकाणी एक अन्य साधू, अन्य देवता साधक त्या ठिकाणी ध्यान लावून बसलेले आहेत. स्वामी त्यांच्याशी बोलतात, परंतु ते कुठल्याही प्रकारे तर ज्ञात आणि विरक्त या दोघांचा म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी ज्या व्यक्तीकडे आहेत त्यांचा संग आपल्याला प्राप्त होणं खूप गरजेचं आहे. नसुद्धा जर का ज्ञानी असतील, त्यांना जर का आचरणाचा अनुभव नसेल, तर कधी कधी काय होतं की मग त्या ज्ञान सांगत असताना मग जर का अनुभवाची जोड जर का त्या वचनाला किंवा त्या आचरणाला द्यायची असेल तर ती सांगता येत नाही. ज्ञान सांगितलं जात आहे, दीक्षाविधीचं ज्ञान सांगितलं जात आहे, परंतु जर का ती व्यक्ती दीक्षाच मागत नसेल तर दीक्षेचे अनुभव काय असतात ते तुमच्यापर्यंत ते सांगता येणार नाही त्या व्यक्तीला. मग ते जर का नाही पोहोचलं तर तुम्हाला फक्त ज्ञान मिळेल, परंतु त्याचा अनुभव जो आहे त्या आचरणाचा तो मिळणार नाही. स्मरणाचा अनुभव तुम्हाला सांगायचा असेल, स्मरणाचं ज्ञान तर सांगितलं, स्मरण असं केलं पाहिजे, डोळे बंद केले पाहिजे, एवढ्या गाठ्या केल्या पाहिजे, तेवढ्या गाठ्या केल्या पाहिजे, सगळं सांगितलं, परंतु जर का त्या स्मरणातनं येणारा अनुभव ती व्यक्ती कधी सांगू शकेल? ज्यावेळेस ती व्यक्ती स्वतः स्मरण करत असेल तेव्हा तुम्हाला ती सगळ्यात आधी ध्यान साधनेला बसल्यानंतरचे जे अडथळे आहेत, अडचणी आहेत, ते कसे येतात आधी ते आधी सांगतील. मग त्या अडचणींना पार कसं करायचं आहे ते आधी ते सांगितलं जाईल. त्यानंतर त्या माध्यमातनं परत कशा प्रकारे आपल्याला ध्यान साधना जी आहे ती यशस्वी करायची आहे, त्याच्यामध्ये लीळा तुम्हाला कशा आठवायच्या आहेत, चतुर्विध स्मरण कसं साधायचं आहे, चतुर्विध दुःख त्याच्यामधनं कसं साधायचं आहे, हे कोण सांगू शकेल? नुसते ज्ञानी व्यक्ती नाही सांगू शकत. जो आचरणवंत आहे म्हणजे जो व्यक्ती ज्याला स्मरणाचं ज्ञान सुद्धा आहे आणि ते स्मरण करतात सुद्धा, अशीच व्यक्ती तुम्हाला पूर्ण ज्ञान देऊ शकते, ती तुम्हाला पूर्ण करू शकते. एखाद्याने जर का सांगितलं, आता एखादी ग्रस्त व्यक्ती आहे, त्यांनी जर का अनुसरणाबद्दल तुम्हाला काही सांगितलं तर ते सांगितलं जाईल, माहिती तुम्हाला मिळेल, परंतु माहिती कशी असणार आहे? ती अर्धवट असणार आहे. कारण की त्यांना स्वतःला अनुसरण हा अनुभव त्यांना नाही आहे. अनुसरणाचं ज्ञान सगळं आहे, अनुसरणाचा अनुभव हा नाही आहे. मग ते सांगत असताना तुम्हाला पूर्णत्व तिकडे येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ज्ञातासोबत तुम्हाला विरक्त जो आहे त्या व्यक्तीला तुम्हाला काय करावं लागेल? त्यांचा संग तुम्हाला करावा लागेल, तेव्हा तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी येतील. एकच जर का गोष्ट असेल तर मग काय होणार आहे की कुठेतरी इथे तसं सांगण्याचं उद्दिष्टच ते आहे स्वामींचं, दोन्ही गोष्टी एकत्र जे केलेले आहेत की जर का कोणाला आचरणाचं हे आहे म्हणजे काहीतरी विधी सुरू आहे, परंतु जर का ज्ञानच नाही आहे, कारण की आमचे स्वामी सांगतात, जसं आपण डोंगरगांचं ते लीळा बघत होतो, तर तो देवता साधक आहे, तो देवता साधक स्वामींशी काहीच बोलत नाही, आपल्या ध्यान अवस्थेमध्ये असतो, प्रामाणिकपणे सगळं चालू आहे त्याचं. तेव्हा स्वामी म्हणतात की बघा कुठे येऊन बसलेले आहेत, जर का असा आमचा साधक जर का असा येऊन बसला तर त्याला काय आम्ही देऊ? म्हणजे परमेश्वराला देवाने ती खंत एक व्यक्त केलेली आहे त्या लीळेमध्ये. मग एवढा देवता साधक आहे, अन्यथा ज्ञान आहे, परंतु साधना किती प्रामाणिक सुरू आहे, अजिबात आपल्या साधनेवरून इकडे तिकडे त्याचं ढळणं नाही आहे. मग स्वामी वचन उच्चारतात की दात असती ते चणे नाही आणि चणे असती ते दात नाही. म्हणजे जिकडे ज्ञान आहे तिकडे वैराग्य दिसत नाही, आणि जिकडे वैराग्य आहे पण त्यांच्याकडे ज्ञानच नाही आहे. त्याचं वैराग्य आहे परंतु ते वैराग्य कसं आहे? ज्ञानयुक्त वैराग्य नाही. स्वामी म्हणतात ज्ञानीविना वैराग्य ते काही करावे बाप्या. म्हणजे नुसतं वैराग्य आहे आणि ज्ञानच नाही आहे तर ते चालणार नाही. तुम्ही म्हटले की नाही नाही आम्हाला
फक्त ज्ञान वगैरे आमच्या डोक्यावरून जातं. त्या दिवशी एक जण म्हणाले, ज्ञान वगैरे काय करायचंय, आपलं देवाची भक्ती वगैरे करायची, बस ज्ञानाचं काय हे आहे. परंतु त्यांना हे वचन माहितीच नाही का, ज्ञानेविन वैराग्य ते काही करावे. ज्ञानेविन भक्ती, भक्ती कुणाची करायची याची तर ज्ञान पाहिजे की नाही. बाईसांच्या गुंफेमध्ये स्वामी 3 दिवस होते, पण बाईसांना ज्ञानच नव्हतं. हे परमेश्वर आहेत. केली का भक्ती त्यांनी. परंतु तिसऱ्या दिवशी जेव्हा स्वामींनी ते ज्ञान करवलं, त्यांना भक्ती साधना जी आहे त्याचा संचार केला आणि ज्ञान झालं, मग ज्ञानयुक्त भक्ती आता ती. त्यांना माहिती आहे परमेश्वर आहेत. नंतर बाईसा स्वामींच्या असन्निधानी मग कुठे गेल्या नाहीत. ज्ञानेविना भक्ती सुद्धा नाही आहे, ज्ञानेविना वैराग्य सुद्धा नाही. हे तर प्रत्यक्ष स्वामींनी सांगितलेलंच आहे. आणि ज्ञानेविना ज्ञान सुद्धा नाही, म्हणजे ज्ञान काढण्यासाठी सुद्धा परत ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणजे आपण कसलं ज्ञान काढलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला जायचंय मोक्षाला, तर मोक्षाचंच ज्ञान काढलं पाहिजे. जिकडे जायचं तिथलाच पत्ता विचारायचा. ज्या गावाला जायचं नाही त्याचा पत्ता विचारत बसायचा नाही. तसं आपण अनेक गोष्टींचे ज्ञान काढत बसतो. परंतु समजा हे कसं बनवायचंय, ते कसं बनवायचंय, हे कसं केलं, ते कसं केलं, इकडे कसं जायचं, तिकडे कसं जायचं, परंतु आपण कधी कोणाला विचारलंय का असं सिरियसली की मोक्षाला कसं जायचं, कसं जाता येईल, आम्हाला कुठून जायचं, काय करावं लागेल, या संदर्भातली प्रश्न आपण कधी करत नाही. म्हणजे आपल्याकडे जरी ज्ञान असेल तरी ते ज्ञान आपण वेगळ्या कार्यासंदर्भातलं ते ज्ञान आहे, ईश्वराकडे जाणारं ते ज्ञान नाहीये. म्हणून ज्ञानेविना ज्ञान सुद्धा नाहीये. ज्ञान काढत असताना सुद्धा तुम्हाला ज्ञानाची नितांत आवश्यकता आहे, किंवा तुम्हाला ती समज असली पाहिजे की आपण कसलं ज्ञान काढलं पाहिजे. आणि हे जर का तुमची सगळी तयारी आहे, परंतु समोरचा व्यक्ती सुद्धा जो आहे तो व्यक्ती सुद्धा तुम्हाला यथार्थ, म्हणजे तुम्हाला ज्ञान असणं का पाहिजे, तुम्हाला जाण का असली पाहिजे ज्ञानाची, ज्ञान कुठलं काढावं, कसं काढावं, जे ज्ञान भेटतंय ते योग्य आहे का, ह्या सगळ्याची शहानिशा करण्याची जाण तुम्हाला का असावी. कारण की प्रत्येक वेळी तुम्हाला ज्ञान देणारा व्यक्ती हा यथार्थच सांगेल असं नाही आहे. कधी कधी असंही होऊ शकतं की समोरचा व्यक्ती 10 वाक्य जे सांगतात त्याच्यातलं एखादं वाक्य अन्यथाही असू शकतं. ते तुमच्या कोमलतेकडे बघून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितले की बाबा काय सकाळी समजा नाही जाग येत तुम्हाला, तर ठीक आहे, काय हरकत नाही. हे तुमच्या कोमलतेकडे किंवा तुमच्या जी काही विधीतला जो अशक्तपणा आहे त्याच्याकडे बघून त्यांनी सांगितलं जरी, तरी पण ते वाक्य कसं आहे, खोटं आहे वाक्य. खरं वाक्य एकच आहे की सकाळी उठलंच पाहिजे. परंतु कदाचित प्रसंगोचित म्हणा किंवा काही तुमच्या जो काही तुमच्या विधीतला जो परिपक्वपणा आहे तो नाहीये, हे बघून जर का त्यांनी एखादी गोष्ट, एखादा विधी जर का तुम्हाला नाही सांगितला किंवा तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितलं की 2 दंडवत घातले तरी चालतील, तरी पण कसं नाही, आपण आपले 5 दंडवत म्हणा किंवा 7 दंडवत म्हणा, 11 दंडवत म्हणा, आपण ते आपले घालायचे. असं नाही किंवा कमीत कमी दंडवत घाला असं नाही. कुणी म्हणाले की नाही ना दंडवतच घालू नका, आपण म्हटलं बरं झालं चला. म्हणजे तसं नको. कधी कधी ते तुमची सोय बघून ते सांगतात किंवा तुमची आवड किती आहे हे सुद्धा बघितलं जातं. सांगणारा व्यक्ती जो आहे तो तुमच्याकडे किती आवडी आहे त्याचे परीक्षण करत असतं की ते म्हणतात दंडवत नका घालू, समोर सांगतात ते बरं झालं चला ठीक आहे. मग त्यांच्या लक्षात येतं की ह्यांना काही दंडवत घालायची इच्छा नाही आहे, नाही स्मरण केले तरी चालेल असं ते बोलून बघतात. आपल्याला वाटतं बरं झालं चला, स्मरण नाही तर नाही. मग ते बघतात की अरे यांना तशी काही आवड दिसत नाही. एखाद्या व्यक्तीला जर का म्हटलं की बाबा स्मरण नाही केले तरी चालेल, तरी आपण म्हटलं पाहिजे नाही नाही स्मरण हे केलंच पाहिजे, स्मरणाशिवाय म्हणजे पुढे गत्यंतर नाहीच नाही. म्हणजे तुम्हाला जेव्हा ज्ञान असेल तेव्हा तुम्हाला कोणी अन्यथा सांगू शकत नाही, आणि सांगितलं जरी तरी तुम्हाला बरोबर ते लक्षात येईल की नाही नाही हे अन्यथा आहे. मग त्यावेळेस तुम्ही ते बाजूला सारू शकता. आणि म्हणून ज्ञात विरक्ताचा संग
हा किती महत्त्वाचा आहे आपल्याला याच्यातनं ते दिसतं. आणि जीवनामध्ये ज्ञान जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच आचरण सुद्धा महत्त्वाचं आहे. जेवढं आचरण महत्त्वाचं आहे तेवढं त्याचं ज्ञान असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ज्ञान हे जसं मिळेल, जिथून मिळेल तिथून घेण्याची तयारी आपली असली पाहिजे. आज सांगितलं जातं की इथे बसून ज्ञान घेऊ नका, तिथे बसून ज्ञान घेऊ नका. आधीच्या काळामध्ये ज्या आश्रमस्थ बाया होत्या जुन्या काळामध्ये, त्या पाटीवर लिहायचा आजचा अभ्यास, तो पाटीवर लिहिल्या जायचा आणि भाकरी थापत थापत ते वाचायचं आणि ते पाठ करायचं. पाठ झाल्यानंतर ते पुसून टाकायचं. बघा, म्हणजे भाकरी थापत थापत त्या ठिकाणी ते सुरू आहे. म्हणजे तुमच्याकडे जर का ज्ञान घेण्याची वृत्ती आहे तर मग ते ज्ञान जिथून येत आहे, जसं येतं ते घेण्याचं तुम्ही त्याला प्रतिबंध करता कामा नये. म्हणजे किती चुकीची गोष्ट आहे. एकीकडे आम्ही म्हणतो की लोक ज्ञानच घेत नाही आहेत. मग कोणीतरी सांगतं नाही नाही असं कसं काय, लोक हुशार आहेत, या भागातली लोक हुशार आहेत, त्या भागातली लोक हुशार आहेत. पण कशात हुशार आहेत? चर्चेमध्ये हुशार आहेत का? ती वचनाचे सगळे अर्थ त्यांना पाठांतर आहेत का? की फक्त तुम्ही सांगितलेले ते फक्त देवपूजा 3 टाइम स्मरण आणि 3 टाइम उपहार दाखवणं, 3 टाइम दंडवत घालणं, पोटी उपहार करणं, पंगत करणं, तुम्ही आले की तुमचा आवभगत स्वागत करणं, एवढ्याच पुरते हुशार आहेत लोक. हे सगळेच म्हणजे या ह्याच्यामध्ये तर सगळेच लोक हुशार आहेत. सगळ्या उपदेशांना हे कार्य माहितीच आहे. या व्यतिरिक्त सुद्धा काही उपदेशी आहेत की ज्यांना अजून ज्ञान आहे, वचनांची सगळं अर्थ त्यांना माहिती आहेत. एक जण म्हणाले की बाबा एवढं कशाला सांगतं सगळ्यांना, एवढं ज्ञान कशाला करवता लोकांना, मग करायचं काय ज्ञान? आणि लोक उपदेशित केलेच कशासाठी? आपण लोकांना धर्मप्रवेश आपण कशासाठी दिलेला आहे? अज्ञान ठेवण्यासाठी. हे वचन त्यांच्यासाठीच तर आहे. त्यांनाच तर माहिती पडलं पाहिजे. जेव्हा एखादा नामधारक व्यक्ती जेव्हा हुशार होतो तेव्हा तो वासनिक होणार आहे. जोपर्यंत तुम्ही यांना ते ज्ञानच देणार नाही तो वासनिक होणार कसं काय? तोपर्यंत तो भिक्षुक होणार कसं काय? ते नाही केलं तर तो अनुसरलेला होणार कसं काय? तो भक्ती या पदावर चालणार कसं काय? तो मोक्षाला पोचणार कसं काय? द्यायचं कोणाला? मग उपदेश घेतल्याशिवाय द्यायचं नाही. बरं, उपदेश घेतल्यानंतर सुद्धा ज्याला अर्थता आहे त्याला तर हे द्यावंच लागणार आहे. ज्याने विचारलं त्याला सांगावंच लागणार आहे. एखादा व्यक्ती जर का आला आणि सांगितलं आम्हाला अस्थीपदी सांगा, त्याला काय सांगायचं? काही अस्थीपदी घेऊ नको, तू प्रपंचातला व्यक्ती आहे, काही घ्यायचं नाही. म्हणजे त्याची ज्ञान जिज्ञासा तर आपण प्रतिबंधित केली, त्याची जी आवडी आहे ती ते खोडली आपण. एखादा अर्थवंत आपल्याला विचारायला येतोय, त्याला आपण सांगितलं नाही, काय भेटलं याच्याने? काय साध्य काय केलं आपण? एक तर लोक विचारायलाच येत नाहीत आणि ज्यांना जे विचारायला येत आहेत त्यांना आपण सांगत नाहीये. अर्थातच अर्थाप्रती बोलावे, अर्थवंताला सांगावे. मग जो एखादा व्यक्ती अनुकूल आहे, आवडी आहे, त्याला तर सांगितलंच पाहिजे. मग आपण जे काही छापलेलं आहे, आपण जे काही पाठवतो आहे, हे काही सगळेच थोडी वाचतात. जे अर्थवंत आहे ना तेच वाचतात, जे अर्थवंत आहे ना तेच ऐकतात. बाकी सगळ्यांना दिसतंय आलेलं आहे, परंतु वाचत कोणी नाही. सगळ्यांना कळतं की आपल्याकडे भरपूर पुस्तकं आहेत देवाची, पण वाचत कोणी नाहीये. लोक पेपरच वाचतात, पुस्तक काढून नाही वाचत. ज्यांना अर्थ आहे ना तो बरोबर व्यक्ती तिथपर्यंत पोहोचतो. आणि मग पुस्तक छापणाऱ्यांवर बंदी झाली पाहिजे की नाही? पुस्तकच छापले नाही पाहिजे, अर्थाप्रती छापावे. जो अर्थवंत आला त्याच्यासाठीच पुस्तक छापलं पाहिजे आणि त्यालाच ते पुस्तक विकत दिलं पाहिजे. पुस्तक विकताना सुद्धा अर्थवंत हा प्रकार बघितला पाहिजे. उपदेश घेताना आपण अर्थवंत बघतो का? उपदेश घेताना तर बस आणि घे उपदेश. म्हणजे उपदेश देताना सुद्धा तर अर्थ कुठे बघतो आपण? हा आपला झाला पाहिजे एवढंच तर फक्त आहे. मग अर्थवंत हा प्रकार एखाद्याकडनं दान घेताना कुठे अर्थवंतता बघतो की खरोखर याला दान देण्याची इच्छा आहे? कुठेच तर अर्थवंताची कुठेच तर काही नियम पाळल्या जात नाही. मग इथेच का? आणि मग अशी चौकट का तयार करायची? त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे?
प्रत्येकाला ते दिल्या गेलं पाहिजे. उद्धरणे प्रकरण ग्रस्तांना का सांगू नये बरं? उद्धरणाची वचनं ग्रस्तांना का सांगू नयेत? उद्धरणामध्ये सांगितलंय की अवतार कसा होतो आमच्या ग्रस्त लोकांना कळलं पाहिजे. विशेष आणि विशेषाला किंवा स्थानाला देव म्हणतो, आमच्या उपदेशी लोकांना कळलं पाहिजे. विशेष आणि स्थान आणि प्रसाद तर देव नाहीच, हे तर देवाने तुम्हाला वंदन करण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं ते साधन आहे. परंतु प्रत्यक्षात जर का तुम्ही उद्धरणाची पहिली 8-10 वचनं जर का बघितली तर तुम्हाला हे पण कळतं की श्रीमूर्ती सुद्धा परमेश्वर नाही आहे. श्रीमूर्ती म्हणजे परमेश्वराचं जे मायापूर म्हटलं जातं त्याचं उत्तर त्याच्यामध्ये माया निर्मितम पुरम मायापुरम, हे तुम्हाला त्याच्यातनं कळतं की हे मायापूर आहे. म्हणजे मायेने नटलेलं ते देह आहे, माया झालेली आहे ती देह म्हणजे. आणि त्या देहामध्ये परमेश्वर आपलं स्वरूप नंतर आणतात, मग त्याला आपण परमेश्वर असं म्हणतो. आता हे तुम्हाला आत्ता जर का कळलं तर मग तुम्हाला कळेल की ती लीळा जेव्हा तुम्ही वाचाल, महादाईसाला स्वामी म्हणतात की बाई हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे, हे तुम्हाला कधी कळेल? तुम्ही म्हणाल असं कसं काय? चक्रधर स्वामींची श्रीमूर्ती म्हणजेच परमेश्वरच आहे ना, मग स्वामी असं कसं काय म्हणतात की भीतरी असे ते बर्वे? भीतरी म्हणजे काय हे कधी कळणार तुम्हाला? तुम्हाला जेव्हा उद्धरणाची वचनं माहिती असतील की मायापूर हे एक वेगळं आहे आणि ते देह आहे मायेने निर्माण केलेलं, आणि त्याच्यामध्ये मग परमेश्वर आपलं स्वरूप आणतात. आत्ता तुम्हाला कळलं की परमेश्वराचं स्वरूप त्यातलं ते वेगळं आहे आणि मूर्ती ही वेगळी आहे. जेव्हा परमेश्वर पुरत्याग करतात म्हणजे मायापुराचा त्याग करतात, स्वरूप निघून जातं, देह तिथेच आहे, देहासकट नाही आहे. म्हणजे आत्ता हा विषय तुम्हाला उद्धरणातला माहिती असेल तर तुम्ही पुढे जाणार. तुम्हाला 2 साधनं कधी कशात माहिती होतील? ज्ञान साधन एक आहे आणि भक्ती साधन एक आहे. हे कशात कळेल तुम्हाला? उद्धरण प्रकरणात कळेल की सगळ्यांना परमेश्वर प्रेमच देतात काय? न एका जीवाप्रती परागिरा करून परमेश्वर आपले अस्तित्व साधिती. कर्ममुसिता मनुष्य देयुक्ता जीवा ज्ञानपर्यंत, म्हणजे इथे ज्ञान साधन कळलं, मग सगळ्यांना ज्ञानच देतात का? नाही, एका प्रेम संचरती. आता हे 2 साधनं तुम्हाला माहिती नसावीत का? जेव्हा आम्ही तुम्हाला सांगू की हे आचार्य जे होते महादाईसा हे ज्ञानी होते आणि बाईसा भक्त होत्या, तुम्ही म्हणाल हे कसं काय, आम्हाला काही समजलं नाही. मग तुम्हाला उद्धरण प्रकरण माहिती असेल तर त्याच्यात 2 साधनं ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहेत, म्हणजे तुमची गफलत होणार नाही. तुम्हाला कळलं की साधनं 2 आहेत, एक भक्ती साधन आणि एक ज्ञान साधन. त्यापैकी बाईसा या भक्ती साधनातले आहेत, महादाईसा वगैरे ज्ञान साधनातले आहेत. हे लगेच तुम्हाला क्लिअर होतं. तुम्हाला त्याच्यासाठी जास्त डोकं लावावं लागणार नाही मग, किंवा ती लीळा तुमच्या डोक्यावरून जाणार नाही. मग ज्याला ज्ञान झालं तो सगळेच लोक ईश्वराला अनुसरले का? आम्हाला ज्ञान झालं म्हणजे आम्ही मुक्त झालो का? मोक्ष भेटला का आम्हाला? अनेकांचा असा गैरसमज आहे की आमचं ज्ञान झालं, पाठांतर झालं म्हणजे आम्हाला मोक्ष भेटला, आम्ही रोज स्मरण करतो म्हणजे आम्हाला मोक्ष भेटला. परंतु उद्धरण प्रकरण जर का तुम्हाला माहिती असेल तर ग्रस्त लोकांना कळेल की ज्ञान झालं म्हणजे मोक्ष नव्हे. ज्ञान झाल्यानंतर एकाला अनुसरण जे आहे ते घ्यावं लागतं. अनुसरण घेतलं तर पुढच्या गोष्टी सुरू होतात. आता सगळेच अनुसरण घेतात काय? नाही, 99% लोक ननुसरती. आणि त्यांच्याबद्दल काय? मग आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे की आम्हाला ज्ञान असून नुसता उपयोग नाही, त्याचं आचरण सुद्धा असलं पाहिजे. जर का ज्ञान असून आचरण नसेल तर आपल्यासाठी काय आहे? सृष्टी वाया आहे, व्यर्थ आहे. हे तुम्हाला आत्ता जर का आम्ही नाही सांगितलं तर कधी सांगायचं? म्हणून तर आज आमच्या पंथातले असे अनेक ग्रस्तांमध्ये असे अनेक लोक आहेत जे वयस्कर आहेत परंतु ते अजूनही घराच्या बाहेर पडत नाही आहेत. जुने उपदेशी आहेत, जुन्या लोकांच्या याच्यात असलेले जुने उपदेशी आहेत, परंतु अजूनही त्यांना अनुसरण्याची इच्छाच होत नाही. का नाही होत? आणि त्यांनी उद्धरण प्रकरण हे त्यांना कधी सांगितलंच नाही कोणी की ननुसरती ते प्रमादीय बोली जेती त्या सृष्टी शून्य. हे जर का त्यांना सांगितलं असतं, त्यांच्याकडे ते पूर्णत्व आलं असतं आणि त्यांनी लागलीच काय केलं असतं? अनुसरणाची वाट पकडली असती. सांगा बरं एखाद्या व्यक्तीला की तुम्ही असं करा की तुम्ही ब्लड चेक करा, काय टायफॉइड असू शकतो, लगेच त्या साथ चालू आहे
एवढीच माहिती द्या. तो माणूस लगेच दुसऱ्या दिवशी जाणार, ब्लड चेक करणार. म्हणजे तत्संबंधी तुम्हाला जर का माहिती दिली तर माहिती दिल्यानंतरच तर कळतं ना की नाही. आता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या योजना येऊन जातात, आपल्याला काहीच माहिती नसतं. कुठल्या योजना आल्या आणि कुठल्या स्कीम आल्या काही आपल्याला कळत नाही. का नाही कळत? कारण आपण त्याचं ज्ञानच घेत नाही, कधी आपण वाचतच नाही ते. मग तसं हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान हे सगळ्यांसाठी आहे. जोपर्यंत तुम्ही ते ज्ञान प्रत्येकाला देत नाही तोपर्यंत, आज आम्ही काही विदेशातल्या लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवलं, त्यांना असं वाटायला लागलं की नाही नाही अनुसरण घेतलं पाहिजे, अनुसरणाशिवाय काहीच नाही, असं त्यांना तिकडे इथून पाठवलेलं जे ज्ञान आहे त्यांना तिकडे बोध होतो आहे. का होतो आहे? त्यांना जर का कोणी ज्ञानच दिलं नसतं तर त्यांना कशाला हे उमटलं असतं की अनुसरण पण घ्यावं लागतं. असं आम्ही उपदेश देताना कोणाला सांगतच नाही. आम्ही ज्ञान देताना कोणाला अनुसरण हा प्रकार सांगतच नाही. आम्ही त्यांना फक्त सांगतो हे उपार करा, ते उपार करा, हा महिन्यात हे करा, ते महिन्यात ते करा, अमक्यात ते करा, तमकी शांती करा वगैरे, या सगळ्या गोष्टी चालतात. परंतु जो काही ईश्वराने सांगितलेला मार्ग आहे तो आम्ही कधीच हे नाही करत. जर का कोणी ज्ञान देत असेल तर मग त्याला सांगितलं जातं ज्ञान देऊ नका. म्हणजे जो ज्ञान दिले जाते चांगलं कार्य आहे ना हे. तुम्ही एखाद्याच्या ज्ञान सांगण्याच्या कार्याला अडथळा कसा काय ठरू शकता? तुम्ही एखाद्याच्या ज्ञान घेण्याच्या कार्याला अडथळा कसा काय ठरू शकता? तुम्हाला अडथळा व्हायचा असेल तर या महानुभाव पंथांच्या साधकांमध्ये ज्या काही चुकीच्या संकल्पना आहेत, चुकीच्या विधी चालू आहेत, चुकीच्या क्रिया चालू आहेत. आमचे महानुभाव काही उपदेशी लोक उपवास करतात, ते उपवास बंद करा. आमचे काही उपदेशी साधक वर्ग काही कलश ठेवतात, तो कलश ठेवणं बंद करा. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने काहीतरी होळीच्या निमित्ताने पोळी करतात, ते बंद करा. म्हणजे ह्या काही चुकीच्या संकल्पना आहेत त्या बंद करायच्या सोडून ज्ञान जे दिल्या जाते किंवा घेतल्या जात आहे ते जर का आपण बंद करत असू तर हे ज्ञात विरक्त जो काही संघ सांगितलेला स्वामींनी तो साधला जाणार आहे का? ज्ञात विरक्तचा संघ म्हणजे काय माहिती आहे? तुम्ही म्हणाल की बाबा कोणीतरी आम्हाला म्हणेल की अधिकरण मंडळी ज्ञान सांगत नाहीत. स्वामींनी विरक्त हा शब्द का जोडलाय माहिती आहे त्याला? ज्ञात विरक्त म्हणजे कोण? अधिकरण. तर ते अधिकरण ज्ञात आहेत म्हणजे ते ज्ञान सांगतीलच असं नाही. बरोबर आहे, ते ज्ञान सांगणार नाही, परंतु त्यांची जी विरक्तता आहे ना, त्यांचं जे आचरण आहे ना, ते आचरण तुम्हाला ज्ञान सांगतंय. तुम्ही अधिकरणासोबत आहात, आता ते जर का अन्य वार्ता करत नाहीयेत म्हणजे त्यांचं जे आचरण आहे काय सांगतंय तुम्हाला? अन्य वार्ता करू नका. ह्या वचनांचं निरूपण त्यांचं आचरण तुम्हाला करतंय की नाही करतंय? ते जर का काही न बोलता गाठी घेऊन बसले, स्मरण चालू आहे म्हणजे परमेश्वराचे आठविगे, निरंतर परमेश्वराचे आठवावे, त्यांनी सांगितलं का तुम्हाला वचन? परंतु तुम्हाला सवय लागली की नाही? तुम्ही 8 दिवस जरी त्यांच्यासोबत राहिले तर तुमच्या बोलण्यावर ताबा आला, तुमच्या हातामध्ये गाठी आली. ते जर का तुमच्या समोर बसलेत गाठी घेऊन आणि तुम्ही पेपर वाचत बसाल का त्यांच्या समोर? नाही. तुमच्या हातात सुद्धा आपोआपच गाठी येईल. ते 5 दंडवत घालतायत, तुम्ही 2च दंडवत घालाल का? त्यांनी काहीच सांगितलं नाही तुम्हाला. विरक्त हा पद, ज्ञात विरक्त जो काही पद आहे ना, ते असं पूर्ण आहे ना की ती व्यक्ती तुम्हाला सांगत काही नाही, परंतु त्यांच्या आचरणातनं खूप काही तुम्हाला आपोआपच माहिती होतं. बघून बघून देखो इथे तुम्हाला त्यासाठी निरूपण हा प्रकार काही करावा लागत नाही. निळभट्ट भांडारेकर होते, त्यांना काही जास्त निरूपण करण्याची गरज नाही पडली. आमचे स्वामी जसं स्वामींना पाहून पाहून त्यांना खूपशा गोष्टी लगेच तिथल्या तिथेच कळत होत्या, लक्षात येत होत्या. म्हणजे हे काय आहे की एखादा जाणकार आणि क्रियाशील व्यक्ती जर का तुमच्या संपर्कात असेल, सोबत असेल, तुमच्या समोर असेल तर त्याने तुम्हाला ज्ञान सांगावं, प्रत्येक गोष्ट सांगावी याची गरज नसते. तर त्यांच्या आचरणातनं काही गोष्टी आपल्याला
निम्मे अधिक गोष्टी तर अशाच माहिती पडून जातात. म्हणून तर आश्रमात राहिल्यानंतर जे उठण्या बसण्याचं ज्ञान लागतं ते काही उठण्या बसण्याचं ज्ञान शिकवले जात नाही. आश्रमात शिकवले जात नाही की असं उठा असं बसा. अनेक लोक तसे उठतात बसतात आणि त्यांचं ते बघून 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 आपल्याला तशी सवय होत राहते. बरोबर सवय होते. तुम्ही आता जर का पोथीला बसला, आपण मांडी घालून बसलो, आश्रमात तुम्ही बघाल तर मांडी मोडून बसतात. आता हे तुम्हाला इथे नाही समजणार, पण तो आश्रमात तुम्ही जाल तर तिथे काही तसं शिकवल्या जात नाही, तो काही कोर्स करून घेतला जात नाही, परंतु तिथे बघून बघून तुम्हाला बरोबर कसं बसायचंय पोथीला हे सुद्धा तुमच्या लक्षात तिथे येतं. तर एकंदरीत ज्ञात विरक्ताचा संघ जो आहे तो त्यासाठीच सांगितलेला आहे, जो तुम्हाला अन्यथा कधी सांगत नाही. बरंच तुम्ही काहीतरी यथार्थ विधी करत असाल तर तुम्हाला कधी तो थांबवत नाही. शहाणे करून सोडावे सकळ जन, सगळ्यांना शहाणं केलं पाहिजे. पंथातला प्रत्येक व्यक्ती शहाणा झाला पाहिजे. जर का तो माझा शिष्य झाला पाहिजे तर तो शहाणा पण झालाच पाहिजे, तो वेडा राहिला नाही पाहिजे, त्याला अर्धवट ठेवता कामा नये. आपण आपल्या मुलाला पूर्ण शिक्षण देतो की नाही, तसं आपण आपल्या शिष्यांना पूर्ण शिक्षण दिलं पाहिजे. असं नाही बघायचं की ती व्यक्ती आपल्या कानाच्या वर जाईल मग आपल्याला उलटसुलट प्रश्न करेल. कोणीही कितीही जरी आपल्याला उलटसुलट प्रश्न केले तरी जर का योग्य असू तर आपल्याला कोणीही प्रश्नांमध्ये आपल्याला गोंधळवू शकत नाही. तुम्ही जर का तुम्हाला ती गोष्ट बरोबर येते आहे, तुम्हाला तो रस्ता जर का बरोबर माहिती आहे, तुम्हाला कोणी उलटा पालटा जरी प्रश्न केला, किती गोंधळवलं तरी तुम्ही गोंधळणार नाही, कारण की तुम्हाला यथार्थ माहिती आहे, तुम्ही यथार्थ आचरण करताय, तुम्ही स्वतः कुठेही चुकीचे नाही आहात, तर तुम्हाला कुणालाही घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे. एकदम सरळ आहे सगळ्या गोष्टी. या संदर्भातलं तुम्हाला ह्या वचनाची जी काही लीळा आहे प्रकरण असायची इतकी सुंदर लीळा आहे, विनोदी आहे लीळा, तरी पण बोधपर आहे चांगली. उत्तरार्ध 509 क्रमांकाची लीळा आहे ही. लीळेचं नाव आहे चक्रवाका अनुवादे गुरु शिक्षा अज्ञान. गुरु आणि शिष्य, आता शिष्याचं अज्ञान आहे गोष्ट ठीक आहे, परंतु गुरुचं सुद्धा अज्ञान आहे बरं का त्याच्यामध्ये. त्या संदर्भात ही लीळा आहे. स्वामी म्हणतात एकाचे दोघ शिष्य ते बाहेरी निघाले. कुणी एक गुरु आहेत, त्यांना 2 शिष्य आहेत आणि ते बाहेरी निघाले, म्हणजे ते कुठेतरी बाहेर निघालेले आहेत, काही भिक्षेसाठी म्हणा कशासाठी म्हणा. तव डुक्कर सरत देखिले, तिथे डुक्कर त्यांनी सरत असताना बघितलं. एका ते पुसले यो काहो आहे रे. आता त्या दोघांनी सुद्धा डुक्कर हा जो प्राणी आहे तो पहिल्यांदाच बघितलेला होता आणि मग त्या दोघांनी एकमेकांना विचारलं की यो काहे आहे रे, म्हणजे हे काय आहे बरं, हा कसला कुठला प्राणी आहे, आपण तर कधी बघितला नाही, कधी ऐकला नाही. म्हणजे मी मगाशी बोललो ना तुम्हाला, एखादी गोष्ट तुम्ही कधी आयुष्यात ऐकलीच नाहीये आणि बघितलीच नाहीये, मग त्याचं ज्ञान तुम्हाला असणार आहे का? नसणार आहे. आणि मग त्याच्याविषयी तुम्ही कितीतरी अन्यथा ज्ञान जे आहे ते अन्यथा ज्ञानाला अन्यथा ज्ञान तुम्ही जोडत जाणार आहात. या ठिकाणी एकमेकाला विचारलं जातं हे कुठला प्राणी आहे, तर तो एक जण त्यातला म्हणतो ये मूर्खक विधी आहे रे. मुखक विधी. आता तो कोण आहे प्राणी? डुक्कर आहे, परंतु यांनी बघितलेलं नसतं म्हणून तो बोलतो की हा मुखक विधी आहे. आपल्याला जर का एखादी गोष्ट माहिती नाही आहे तर माहिती नाही आहे असं बोलायचं असतं. आपल्याला एखादं ज्ञान नाही आणि जर का तुम्ही म्हणाले मला ज्ञान आहे आणि ते जर का दाखवायला गेलं तर निश्चितच ते यथार्थ ज्ञान नसतं, हे इतक्या चुकीचं ज्ञान असतं आणि ते समोरच्याचंही तेवढंच नुकसानकारक ठरत असतं. मग तो म्हणतो हा मुखक विधी म्हणजे कोण? हा उंदीर आहे, परंतु कसा उंदीर आहे? मोठा उंदीर आहे. आता आपण उंदीर म्हणजे दुसरे एवढा उंदीर बघितलेला आहे, डुकरा एवढा उंदीर कधी असतो का? नसतो. परंतु काहीतरी सांगायचं म्हणून यांनी सांगितलं. जसं ते सायन्स संशोधन करणारे लोक आहेत ना, त्यांना जर का विचारलं तर ते म्हणतात की
5,000 कोटी वर्षा पहिले डायनासॉर होता. आता 5,000 कोटी वर्षाचे कोणाकडे कुठले पुरावे नाही आहेत. सांगताना कुठलाही कालावधी सांगायचा आणि ह्या वर्षामध्ये हे होतं, त्या वर्षात ते होतं सांगायचं. 10,000 कोटी वर्षा पहिले पृथ्वीची रचना झाली आहे. कोणी सांगितलं, काय सांगितलं, पण सांगून टाकायचं काहीतरी. कोणी यथार्थ कोणाला माहितीच नाहीये, त्याच्यामुळे कोणी त्याला खोटं बोलावं का खरं बोलावं हा प्रश्न असतो. आता यांनी सांगितलं की बाबा हा कोण आहे, मोठा मूषक आहे, म्हणजे मोठा उंदीर आहे असं यांनी सांगितलं. आता तो दुसरा जो आहे ज्यांनी प्रश्न विचारला तो म्हणतो ना रे, अरे नाही नाही, मोठा उंदीर एवढा कधी मोठा असतो का? हा कोण आहे? हा गजक्षेयो होय रे, म्हणजे हा छोटा हत्ती आहे. म्हणजे बघा कुठे अडकलेले आहेत हे लोक. ज्यांना एखादा साधा प्राणी माहिती नाहीये, त्याचं अनुमान यांना करता येत नाही, हा काय आहे, कशाला काय लावायचं. तो मोठा जर का तो उंदीर म्हणावा तर तोही बसत नाहीये, आणि छोटा हत्ती म्हणावा तर त्याला ती सोन वगैरे काही नाहीये. म्हणजे एकंदरीत दोघंही संदर्भहीन सगळं बोलतायत. येडे म्हटले आयो सुखही त्या होय, म्हणून धरुनी घेऊन आले. मग ते त्या दोघांमध्ये हे झालं. तो म्हटला नाही नाही हा मोठा उंदीर आहे. तो म्हणतो नाही नाही, एवढा मोठा उंदीर असतो का, गजक्षेय आहे म्हणजे हा छोटा हत्ती आहे. असं दोघांमध्ये चर्चा झाली, काहीतरी विसंवाद झाला. आणि मग त्यातला एक जण म्हणतो चला ठीक आहे, आपण काय करू, आपल्या गुरुजींकडे घेऊन जाऊ. ते आपले गुरुजी आहेत, ते बरोबर आपल्याला सांगतील. आणि मग त्या डुकराच्या पिल्लाला ते घेऊन आलेले आहेत आश्रमामध्ये आणि गुरुसमोर ठेवलं. आणि तेव्हा ते किंकरी बोबाईले, आणि तो जो काय डुक्कर आहे तो की असं ओरडतो. तो असा ओरडला, आयोसू यो काहो आहे, म्हणजे तो ओरडला सुद्धा बरं का. आणि मग ते आपल्या त्या गुरुला विचारतात यो काहो आहे म्हणजे काय आहे, आम्हाला सांगा बरं. यो कहे मुख कबुधी, हऊ कहो गजक्षेयो, म्हणजे हा म्हणतो की मोठा उंदीर, मी म्हणतोय की छोटा हत्ती. आम्हारा विवादू तोडीबा, आमचा विवाद जो आहे तो तुम्ही मिटवा. आम्ही यथार्थ जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत. आम्हाला खरं काय ते सांगा आणि आमचा वाद जो आहे तो या ठिकाणी मिटवा. आता यो काहो आहे रे, हे आहे नेमकं काय, कुठला प्राणी आहे. आता त्या गुरूंनी बघितलं. आता ते गुरु पण बिचारे शिष्यांच्याच पंक्तीतले होते, त्यांनी सुद्धा डुक्कर कधी बघितलेला नव्हता बरं का. त्याने म्हटले पण आता जर का शिष्यांसमोर आपण गप्प राहिलो की बाबा मला माहिती नाही म्हटलं तर शिष्यांचा विश्वास तुटून जाईल. म्हणून शिष्यांचा विश्वास हा अबाधित राहावा आणि आपलं गुरुत्व सुद्धा अबाधित राहावं, या निमित्ताने त्या गुरूंनी त्यांना अन्यथा सांगितलेलं आहे. कधीही जर का यथार्थ येत नसेल तर गप राहावं, पण अन्यथा समोरच्याला कधी सांगू नये. आणि गृहस्थ लोकांनी सुद्धा अन्यथा कधी ऐकून घेत बसू नये. यथार्थ काय आहे त्याचा शोध घ्यावा. हे जे पुस्तक निर्मिती आहे, छपाई आहे, ती त्यासाठीच आहे की तुम्ही त्यातनं ज्ञान घेऊ शकता, काढू शकता, वाचू शकता, मराठीत वाचू शकता, लिपी शिकून त्याच्यात वाचू शकता. तुमच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे सगळे ईश्वराने मोकळे करून ठेवलेले आहेत. परंतु जर का ते ज्ञान नसेल तर ही परिस्थिती निर्माण होते. आपल्याला एखाद्या गोष्टीला काय म्हणावं हे कळतच नाही, परंतु समोरचा तरी योग्य बोलतो का हे सुद्धा कळत नाही. बरं, अशा वेळेस कुणाकडे जाऊन आपण त्याच्याबद्दल विचारावं हे अजिबातच कळत नाही. आणि जर का त्यांनी एखादं अन्यथा ज्ञान परत सांगितलं तर ते सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे कशाला पत्ता नसतो. आपण काय बोलतो, समोरचा काय बोलतो, ज्याच्यावर विश्वास आहे तो काय बोलतोय, कुठेच तुम्ही त्याची पडताळणी करणं तुम्हाला जमत नाही. या ठिकाणी गुरुला जेव्हा विचारलं जातं तेव्हा गुरु त्यांना म्हणतो पटरे मोरे पग प्रसादे तुम्ही येत्रोही न जाणो. तो म्हणते अरे काय चाललंय तुमचं, माझे शिष्य तुम्ही. एक म्हणतो की मोठा उंदीर आहे, एक म्हणतो की छोटा हत्ती आहे. मोरे पग प्रसादे, माझ्या पायाच्या प्रसादाने, म्हणजे माझं शिष्यत्व पत्करून तुम्हाला एवढं सुद्धा कळू नये, साधी गोष्ट कळू नये की हा प्राणी कोण आहे.
यो चक्रवाक आहे रे, म्हणजे हा तर चक्रवाक पक्षी आहे. म्हणजे अजून ह्यांनी काहीतरी मोठं नाव सांगितलंय आणि त्यांना तिसरंच नाव सांगितलं. आता ते जेव्हा शिष्य कधी राहतात माहिती आहे का, जेव्हा शिष्याला माहिती असलेलं पेक्षा जेव्हा काहीतरी वेगळं सांगतो गुरु, त्यावेळी शिष्य हा शिष्यच राहतो, तेव्हा शिष्य राहतो. परंतु जर का गुरुपेक्षा शिष्याने जर का काहीतरी खरोखर सांगितलं तर शिष्य राहत नाही, अशी भीती मनामध्ये असते. म्हणून असं नव्हे की बाबा काहीतरी वेगळं सांगायचं म्हणून अन्यथाच सांगून टाकायचं, असं नाहीये. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एक चक्रवाक पक्षी आहे हा, यावर ही एवढी कथा आहे ही. म्हणजे आता त्यांचा तो वाद मिटला तिथे. त्या दोघांचं नंतर काय झालं, एकंदरीत त्या बिचाऱ्या तिघांचं काय झालं हे काही स्वामींनी आम्हाला सांगितलेलं नाहीये. परंतु या ठिकाणी स्वामींनी गोष्ट थांबवलेली आहे आणि स्वामी आता आम्हाला सांगतात, सर्वज्ञ म्हटले तेवर सोय बोलत होते, तो तेही नेणे. म्हणजे त्याचे दोन शिष्य होते ना, ते तरी सोयीस्कर बोलत होते की बाबा हा उंदीर आहे किंवा हा हत्ती आहे. म्हणजे त्याला कशामध्ये, पशुमध्ये त्याला गणत होते आणि ठीक होतं. मोठा उंदीर पर्यंत ठीक होतं, त्याला लार्ज केलेला आहे आम्ही उंदीर आणि त्याचा डुक्कर बनला. किंवा मग एखाद्या त्या हत्तीचा छोटा केला त्याला, तेव्हा तो छोटा डुक्कर बनला. हे कुठेतरी मानण्यासारखं आहे, यथार्थ नाही आहे, पण कुठेतरी ताळमेळ त्याचा आहे. तरी जसं आपण बोलतो ना की बाबा हा इथूनच कुठून तरी रस्ता आहे, पण त्या 4 गल्ल्यांपैकी कुठला रस्ता आहे 4 रस्त्यांपैकी ते आपल्याला कळत नाही. जे तुम्ही कुठेतरी सोयीस्कर बोलत तरी असता की 4 रस्त्यांपैकी कुठला तरी, परंतु एखादा येऊन सांगतो इथली ह्या रस्ताच नाही, तो रस्ता तिकडे आहे, मग तो काहीतरी वेगळंच सांगतो, म्हणजे पूर्ण अन्यथा सांगत असतो. स्वामी म्हणतात ते शिष्य 2 ते तरी कुठेतरी सोयीने बोलत होते, परंतु तो तेही नेणे. म्हणजे त्यांनी तर काय केलं, त्या पशुला काय केलं, पक्षी करून टाकलं. आता पक्ष्यांचे काय हे आहेत लक्षणं, काय आहेत, त्यांना 2 पाय असतात. प्रत्येक पक्षाला 2 पाय असतात हे तर नक्कीच आहे. त्यांना पंख असतात, काही चोच असते वगैरे, अशा काही गोष्टी असतात. यावरून आपण ओळखतो की हा पक्षी आहे काय पशु आहे. या 2 भाग आपण ओळखत असतो, म्हणजे 2 विभाग जे आहेत ते आपण ओळखत असतो. तेव्हा गुरुनी काय केलं, त्या पशुला, त्या डुकराला, गुरुनी सुद्धा कधी डुक्कर पाहिलेला नसावा आणि त्यांनी त्याला पक्षी म्हटलं. स्वामी म्हणतात अज्ञानू निरसावयाची या चाडा जयाची जवळी करा तयाचे ज्ञान ऐसे. म्हणजे अज्ञान आपलं जाण्यासाठी म्हणून ज्याची जवळीक आपण केली पाहिजे, त्याचं जर का ज्ञान असं असेल तर किती अवघड काम आहे. तो व्यक्ती जर का तुम्हाला वचनं सोडून दुसऱ्याच गोष्टी सांगत असेल, शांती करायला सांगत असेल, काहीतरी अमकं करा तमकं करा, हे करा ते करा, हे जर का सांगत असतील तर हे किती अवघड काम आहे. याच्यातनं आपण बाहेर आलं पाहिजे. एका ठिकाणी आम्ही उपार वगैरे काही दाखवला, विडा ठेवलेला होता. मग विड्याची आरती बोलली, उपाराची बोलली आरती, आणि बस एवढं झालं. मी आपलं वसुदेव सुतम देवमय केलं, संपलं. त्यानंतर ते मला म्हणतात की बाबा आपण विड्याची आरती बोलली, उपाराची पण आरती बोलली, देवाची आरती बोललीच नाही आपण. मी पण म्हटलं तर मी पण चार झालो. म्हणजे काय ते म्हणे देवाची एखादी मंगल आरती वगैरे घेतलं पाहिजे होतं आपण. मी पण आपलं नाटक केलं. अरे हो म्हटलं, देवाची आरती घेतलीच नाही आपण. म्हणजे विडा घ्यावं चक्रधरा हे कोण आहेत? देवच आहेत ना. जय जय दत्त दयाल, पंचावतार तुम्ही, हे देवच आहेत ना. दुसरे कोण आहे ते? म्हणजे हे किती अन्यथा ज्ञान आहे आमच्या उद्देशी लोकांमध्ये, आमच्या महानुभाव पंथामध्ये. आजही आम्हाला असं वाटतं की उपार कधी दाखवायचं, जेव्हा उपाराची आरती चालू होईल तेव्हाच उपार दाखवायला सुरू होते. का बरं? त्याच्या आधी उपार दाखवलं तर, त्याच्या आधी विनंती केली तर, का देव आरतीशिवाय जेवत नाही असं आहे का काही? आरतीशिवाय स्वीकारत नाही असं आहे काही?
का तुम्ही उपार दाखवताना उपाराची आरती बोललीच पाहिजे असं काय आहे का? असं पण काही नाही आहे. तुम्ही जी प्रार्थना आरतीच्या माध्यमातून करता ती प्रार्थना तुम्ही तुमची जर का वैयक्तिक केली, स्पेशल केली, तुमच्या शब्दात केली, ते शब्द तुटके मुटके आहेत, त्या शब्दांना यमक नाही आहे, त्या शब्दांना चाल नाही आहे, त्या शब्दांचे कडवे नाही आहेत, परंतु त्या शब्दांमध्ये जी जे काही आपण बोलतो ना खरेपणा आहे, सत्यपणा आहे ना, तो सत्यपणा त्याच्यामध्ये आहे. तुम्ही एखादं काव्य वाचण्यापेक्षा तुम्ही तुमच्या त्या तुटक्या मुटक्या शब्दांचं एखादं काव्य तुम्ही जर का ते शब्द जर का देवाकडे हे केले, ती विनंती केली. आमच्या बोणेबाईंनी स्वामींना लाडू दिला, कुठे काय आरती काय बोलली? आमचे स्वामी आरोगणा करत होते, कोण आरती बोलत होतं का? परंतु आमच्याकडे ती अन्यथा ज्ञान आहे. आरती बोला, तुम्हाला काय आरती बोलल्याने काही दोष लागणार नाहीये. उपहाराची आरती बोलली, विड्याची आरती बोलली, त्याच्याने दोष नाही लागणार आहे. मी तुम्हाला काय सांगतोय, माझं सांगण्याचं उद्दिष्ट काय की आमच्याकडे अन्यथा ज्ञान किती भरलेलं आहे की आम्हाला ती क्रिया करताना ती आरती बोलावीच लागते. नाही बोललं तर नाही चालत, समाधानच नाही वाटत. किंवा आम्ही ती आरती बोलतोय तेव्हाच ती क्रिया करायची आहे, तोपर्यंत ती क्रिया करायचीच नाहीये. आपण विडा ठेवल्यानंतर विड्याची आरती बोलतो. मी तुम्हाला वेळेस सकट प्रमाण देणार आहे. आता छान एक आत्ताच मला आठवलं, आपण विडा आधी ठेवतो आणि मग विड्याची आरती बोलतो. ती विडा घ्यावं चक्रधरा, आधी प्रार्थना म्हटली, वाहिलं, सगळं झालं आणि मग देवाला विनंती करतो की विडा घ्या. बरोबर आहे. आता तुम्हाला लीळा सांगेल, उधळीनाथ जेव्हा आमच्या स्वामींना वयस्कंदिनी विद्या देत होते, कुठल्याही प्रकारची विनंती केली नाही, डायरेक्ट विद्या देऊ इच्छिली. आमच्या स्वामींनी घेतली का? नाही घेतली. मग त्यांनी विनंती केली आणि मग स्वामींनी घेतली. मग आपण विडा व्हायच्या आधी विनंती पाहिजे की विडा वाहिल्यानंतर विनंती पाहिजे? सांगा. विडा व्हायच्या आधी आपण देवाला तयार केलं पाहिजे की देवा हे आम्ही विडा वाहतो आहे, खारी खोबरे वगैरे हे ते साष्टांगी तनमन हे सगळं आम्ही आता वाहतो आहोत, तुम्ही कृपया याचा स्वीकार करा आणि नंतर मग विडा व्हायला पाहिजे. म्हणजे हा नियम मी तुम्हाला लिळेचं प्रमाण आहे. विनंती नाहीये तर स्वामींनी स्वीकारलं नाही वयस्कंदिनी विद्या, परंतु विनंती केली, प्रार्थना केली, देण्याचा नियम काय आहे त्यानुसार केला आणि नंतर मग स्वामींनी त्यांच्या त्या विधीचा, त्यांच्या त्या दातृत्वाचा स्वीकार केलेला आहे. या गोष्टी आहेत की अर्थातच तुम्ही विडा वहाय, नंतर आरती बोला की आधी आरती बोला, काही त्याचं हे नाहीये. परंतु मी तुम्हाला त्यातल्या त्यात बारकावा सांगितला, तुम्हाला स्वतःला सुद्धा विचार करता आला पाहिजे. हे विचार काय मला कोणी शिकवले नाहीयेत, परंतु चिंतन जर का तुम्ही केलं स्वतः, ते चिंतनातनं या गोष्टी उलगडतात, आपल्याला कळतं की काय आहे, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे असं काही नाही आहे. तर थोडंसं अशा पद्धतीने पण आपण आपलं चिंतन केलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, ज्ञात विरक्ताचा संघ जो आहे तो तुम्हाला घडणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे जे पूर्णत्व येणार आहे ते पूर्णत्व त्याच माध्यमातून येईल की तुमच्याकडे ज्ञान सुद्धा आहे आणि तुमच्याकडे ते आचरण सुद्धा आहे. तेव्हा जाऊन कुठेतरी हे पूर्णत्व ते साधणार आहे. आणि म्हणून आजच्या या वचनामध्ये आपण बघितलं, आचार्याचं 196 वचन आपण आजच्या या सत्रामध्ये घेतलेलं आहे. दंडवत हो.